नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मालपुआ. तर त्यासाठी आपण जे मेजरमेंटचे कप येतात त्या कपमध्ये जे हाफ कपचं साईज असते त्याप्रमाणे आपण इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत 4 टेबलस्पून बारीक रवा, 4 चमचे, जो टेबलस्पूनचं मेजरमेंट असतं त्याप्रमाणे 4 चमचे, आणि 1 कप पिठी साखर. इथे मी बडीशेप आणि विलायची जी आहे ती थोडीशी साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे. हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित पहिले चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 2 कप दूध, आणि मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण 1 कप पाणीही याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला जर पूर्ण बॅटर हे दुधामध्ये जरी मिक्स करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. डोश्याच्या पिठासारखी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि तशीच ठेवायची ते आपल्याला. आता हे पीठ व्यवस्थित असं भिजवल्यानंतर अर्धा तास त्याला आपण झाकून ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला ह्या विस्करच्या सहाय्याने पीठ जे आहे ते एका साईडला थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे. तेच मेजरमेंट वापरणार आहोत जे आपण गव्हाचं पीठ घेण्यासाठी वापरलं होतं. पाक आपल्याला इथे 1 तारी किंवा 2 तारी नाही करायचा, फक्त 2 ते 3 मिनटं साखर आणि पाणी हे उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे. कढईमध्ये थोडंसं आधी आपण बॅटर टाकून बघायचं आहे. ते जर असं पटकन तेलातून वर आलं की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे. मालपुआ करताना आपल्याला जे बॅटर आहे ते असं सेंटरला टाकायचं आहे. साईडला वगैरे टाकायचं नाही, सेंटरलाच टाकायचं आहे. आपले आप ते पसरून जातं. आणि गॅसची जी फ्लेम आहे ते आपल्याला मध्यम आचेवरच तळायचं आहे त्याला. ना जास्त गरम मोठ्या आचेवर नाही, ना जास्त बारीक आचेवर नाही. आणि जेव्हा मालपुआ एकदा आपण टाकल्यावरती जेव्हा तो वरती येतो तेव्हा आपण त्याला पलटवणार आहोत. एकदम सॉफ्ट होतात हे मालपुवे ह्या पद्धतीने केल्यावर. हळूहळू त्याचा कलरही बदलू लागतो, गोल्डन कलर तो घेतो. मग तुमच्याकडे जर गोल कढई असेल तर तुम्ही एका वेळेस 2 ते 3 मालपुवे पण बनवू शकता. याच्यामध्ये फक्त एकच मालपुआ होऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता आपल्या मालपुव्याचा कलर असा गोल्डन रंग आलेला आहे आणि आपण काढून घेतलेले आहेत ते. अशाच पद्धतीने आपल्याला बॅचमध्ये 5 ते 6 तळून घ्यायचे आहेत.
पाकात टाकण्याच्या वेळेस फक्त एवढं लक्षात असू द्या की एकतर आपला पाक गरम पाहिजे किंवा आपले जे मालपुवे आहेत ते थोडेसे गरम पाहिजेत. जर पाक थंड झाला असेल तर त्याला थोडंसं गरम करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये आपले हे वडे जे आहेत मालपुवे जे आहेत ते याच्यामध्ये एक एक करून टाकायचे आहेत आणि 10 मिनिट ठेवायचे आहेत. 10 मिनिटानंतर त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे साईडला. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा कशी झाली आहे ते. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.